तेलंगणात महिलांसाठी मोफत प्रवास योजनेला ऑटो रिक्षा चालकांचा तीव्र विरोध होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार योजनेला विरोध करत एका ऑटो रिक्षा चालकाने हैदराबादमधील प्रज्ञा भवनाजवळ स्वतःची रिक्षा पेटवून दिली। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की त्या व्यक्तीने आपल्या ऑटोला आग लावून आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याला तसे करण्यापासून रोखले। ऑटो रिक्षा पेटवणाऱ्या चालकाचे नाव देवा असे आहे। देवाने आपल्या ऑटो रिक्षासह गजबजलेल्या बेगमपेठ भागातील प्रज्ञा भवन गाठले आणि वाहन पेटवून दिले। देवाने आत्मदहनाचाही प्रयत्न केला, पण सतर्क पोलिसांनी त्यांना रोखले। आगीत ऑटो रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली। पोलिसांनी मेहबूब नगर येथील 45 वर्षीय देवाला ताब्यात घेतले आहे। राज्याच्या विविध भागातील ऑटो रिक्षा चालक सरकारच्या महालक्ष्मी योजनेला विरोध करत आहेत। या योजनेअंतर्गत महिलांना राज्यभरात तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ बसमधून मोफत प्रवास करता येत आहे। यामुळे रिक्षा चालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे रिक्षा चालक म्हणत आहेत। सत्तेवर आल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार ही योजना सुरू केली। रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने तेलंगणा विधानसभा निवडणुकीत चमकदार कामगिरी केली होती आणि बहुमत मिळवले होते आणि BRS नेते चंद्रशेखर राव यांची सत्ता उलथवली होती। या योजनेमुळे त्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचे ऑटो रिक्षा चालकांचे म्हणणे आहे। नुकसान भरून काढण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी त्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये निदर्शने केली आहेत।